पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची अजित पवारांना माहिती कशी नाही असा अनेकांना प्रश्न। मात्र मी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घराबाहेर असतो। अजित पवारांची प्रतिक्रिया। वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केल्याची ही खंत व्यक्त। 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो? पुणे जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांची प्रतिक्रिया। तर पार्थच्या बापानं भूमिका मांडली आहे। पार्थ पवार भूमिका मांडणार का या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। मुलासाठी बाप किती खोटं बोलतो हे सर्वांनी पाहिलं। पार्थ पवार प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा अजित पवारांवर निशाणा। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं अशी टीका। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नाही। 1800 कोटींचा जमीन व्यवहार हा तुमचा कौटुंबिक नव्हे तर सार्वजनिक विषय। पार्थ पवारांसंदर्भातील सुळेंच्या भूमिकेवर अंबादास दानवे यांची टीका। मातोश्री परिसरात ड्रोनच्या घिरट्या। मात्र पॉट टॅक्सीच्या सर्वेक्षणासाठी MMRDAनं परवानगीनंच ड्रोन उडवला। मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतात? मातोश्री परिसरात ड्रोननं घिरट्या घातल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सवाल। फेक नरेटिव्ह आणि लोकांच्या सहानुभूतीसाठी सर्व सुरू। मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, त्यांचा बार फुसका निघाला। मातोश्री बाहेर ड्रोन फिरल्यानंतरच्या टीकेनंतर प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर। काही स्थानिक नेत्यांना जर खुमखुमी असेल तर त्याला आम्ही धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवू शकतो। उदय सामंत यांचा इशारा। खुमखुमी काढायची असेल तर आम्ही तयार। नितेश राणेंचं प्रत्युत्तर। भाजप नेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी दरेकरांसह विजयी उमेदवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल जोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली। मंत्रालयात बक्षीस वितरण सोहळा पार पडणार। अभिनेता सुबोध भावे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची उपस्थिती। भावेंच्या 50व्या वाढदिवसानिमित्तानं ठाकरे बंधूंकडून शुभेच्छा। राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार। बच्चू कडूंची घोषणा। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक। बच्चू कडूंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार विखेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ। विखेंची गाडी फोडा, 1 लाख रुपये देतो, बच्चू कडूंची घोषणा। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकाचा बच्चू कडूंना फोन। तुमची गाडी फोडणाऱ्याला 3 लाख रुपये देतो असा इशारा, तर तुमचं आव्हान स्वीकारल्याची बच्चू कडूंची प्रतिक्रिया। चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी। आमदार प्रवीण तायडे यांची मागणी। बच्चू कडूंच्या वया एवढा विखेंचा अनुभव, तायडेंचा निशाणा। आज शिरूर कासार तालुका बंदची हाक। जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांनाही अटक करण्याची मागणी।